द बहुजन आवाज. नमस्कार, मी सदानंद खिल्लारे. आपण पाहतात द बहुजन आवाज. दारवा नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपण पाहतो आहे सर्व पक्षांनी आपला प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे. ह्यातच आपण पाहतो आहे या नगर परिषदेसाठी आणि या नगराध्यक्षपदासाठी विविध लोकांनी आपले नामांकन अर्ज दाखल केलेले आहेत. त्यातच यामध्ये भाजपाद्वारे डॉक्टर दामोदर नड्डा यांनी आपला नामांकन अर्ज दाखल केला आणि एकूणच निवडणुकीची जे रणधुमाळी आहे आणि एकूणच निवडणुकीचे जे चित्र आहे ते संपूर्णतः बदललेलं आहे आणि या चित्राला वेगळीच कलाटणी मिळालेली आहे. तर आपल्यासोबत खुद्द भाजपचे उमेदवार डॉक्टर दामोदर नड्डा उपस्थित आहेत. आपण प्रत्यक्ष त्यांच्याकडूनच जाणून घेऊया. तर भाऊ, आपण पाहतो आहे की दारवा नगर परिषदेची रणधुमाळी सुरू झालेली आहे आणि आपल्या उमेदवारीने दारवा नगर परिषदेच्या या निवडणुकीचं चित्र अधिकच बदललेलं आहे आणि कलाटणी मिळालेली आहे. तर आपण भाजपद्वारे नामांकन अर्ज दाखल केला, तर काय सांगाल, आपले उद्देश काय, विजन काय? आणि आपण या आधी शिवसेना शिंदे गटात होता आणि एकानेच आपण भाजपामध्ये प्रवेश केला आणि त्याद्वारे आपण नामांकन अर्ज दाखल केला. तर काय सांगाल, एकूण काय परिस्थिती झाली त्याविषयी सांगाल. माझे नाव डॉक्टर दामोदर नड्डा. मी मागच्या 5 टर्म मध्ये नगरसेवक म्हणून होतो. आता मागच्या वेळेस मी बहुतेक भाजप सेना सर्वांचं अपक्ष उभा राहून सर्वांचं डिपॉझिट जप्त केलं. निवडून आल्यानंतर संजू भाऊ पालकमंत्री आहेत, त्यांनी मला सांगितलं की तुम्ही आमच्या पक्षात या, मी तुम्हाला प्रयत्न करतो. म्हणून मी त्यांच्या पक्षात गेलो. 5 वर्ष त्यांच्यासोबत राहून वेगवेगळे उपक्रम त्यांच्यासोबत केले व जेव्हा सीट द्यायचा टाइम आला तेव्हा वेळेवर मला सीट न देता दुसऱ्याला सीट दिली. मग मी इतक्या वर्षापासून तयारी केली होती. मी नाराज झालो. इतक्यात भाजपवाले भेटले, त्यांना विनंती केली व त्यांनी मला भाजपच्या नगराध्यक्षाची सीट दिली. आपण सांगितलं की आपण नगराध्यक्ष पदासाठी आपण भाजपच्या तर्फे उमेदवारी आपण दाखल केली. पण यापूर्वीचा जर आपला इतिहास पाहिला तर आपण 5 टर्म्स आपण नगरसेवक म्हणून राहणार आहात आणि आपल्याकडे एक चाणाक्ष बुद्धी आणि मातब्बर राजकीय म्हणून पाहिल्या जाते. दारवा शहराच्या इतिहासामध्ये आपली एक नोंद अशी झालेली आहे आणि आपण अपक्ष 5 वेळेस राहणे म्हणजे फार मोठी गोष्ट आहे. तर आपण सर्व जनतेची नाडी पाहून आहात, जनतेची नाडी आपण पकडलेली आहे आणि यातच आपल्याला भाजपाकडून उमेदवारी मिळालेली आहे. तर भाजपासोबतच आणि आपला वैयक्तिक उद्देश काय राहणार आहे, विजन काय राहणार आहे, याविषयी सांगा. मी माझा पक्षाचा एक जाहीरनामा, वचननामा तयार केलेला आहे. हा वचननामा अशा टाईपचा आहे आणि याच्यात मी वेगवेगळे म्हटले आहे. यावेळेस कमळांच्या साह्याने प्रत्येक गोष्टीमध्ये बदल करून नियोजनबद्ध व पारदर्शकतेने कार्य केले जाईल. पारदर्शकता ही महत्वाची आहे. नळाला पाणी पहिला विषय आहे किंवा नळाला पाणी. दारवा वाशियांची सर्वात मोठी जुनी समस्या आहे. निवडून आल्यावर सर्वात पहिले या समस्येचे 1 वर्षाच्या आत मी निवारण करीन. मसनी धरणावरून पाणी दारात आले. आता पाण्याची कमी नाही, फक्त नियोजनाचीच कमी आहे. गावातील पाईपलाईन, पाणी सोडण्याचे वाहनाची व्यवस्था करणे ही आम्ही 1 वर्षाच्या आत करू. मी दारवा वासियांना एक गोष्ट सांगू इच्छितो की समजा जर मी 1 वर्षाच्या आत त्यांच्या दरवाजावर पाणी पोहोचवू शकलो नाही, सर्वात मोठी समस्या पाण्याचीच आहे, तर न मागता मी राजीनामा देऊन टाकेल. मला तुम्ही कारण सांगायला निवडून दिलेलं नाही, मला तुम्ही काम करायसाठी निवडून दिलेलं आहे. वर आता भाजपची सरकार आहे, मुख्यमंत्री भाजपचा आहे, त्यांच्याच भरोशावर मी हे जनतेला वचन देत आहे की न मागता राजीनामा द्यायचं. दुसरी आहे की आजीवन इलेक्ट्रिक लाईन फ्री करी प्रत्येक दारवा वासियांना. आजीवन इलेक्ट्रिक लाईन फ्री. त्याच्यासाठी 3 लाईट, 2 पंखे, 1 टीव्ही, 1 फ्रीज, इतके लाईट म्हणजे बिल येणार नाही. त्याचं प्लॅनिंग असं आहे की सेंट्रल गव्हर्नमेंटची सबसिडी, स्टेट गव्हर्नमेंटची सबसिडी, नगर परिषदची सबसिडी मी निवडून आल्यावर आणि काही पैसे उरले समजा 5,000 रुपये तर मी बँक लोन करून देईल
किंवा त्यांच्याकडून नगदी घेईल किंवा अजून कोणत्या स्कीम मध्ये बसेल आणि 5 वर्ष इलेक्ट्रिक बिलासारखं जर त्यांनी भरलं तरी त्यांना इलेक्ट्रिक लाईन आजीवन फ्री राहील. दारव्हा नोकरीचा म्हणजे नवीन वसाहत आली. जुने लोक रिटायर झाले. खूप साऱ्या जागा रिकाम्या झाल्या. आता हे सारं काम कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर होत आहे आणि कॉन्ट्रॅक्ट बेसिस आल्यांना काही जबाबदारी नसते. आज इथं उद्या तिथं. जर मी निवडून आलो आणि वर सरकारकडून नोकरी भरण्याचे म्हणजे सरकार आमची काय राहील भाजपची, त्याच्यामुळे नोकरी भरण्याचे हे मी करीन. आमचा जो जाहीरनामा आहे तो आम्ही जनतेला नुकताच जाहीरनामा नसूनच आम्ही त्या जाहीरनाम्याची पूर्ती सुद्धा करणार. कारण मी जो उभा राहिलेला आहे तो कारण दाखवासाठी नाही तर कामे करण्यासाठी उभा राहिलेला अशा प्रकारे आम्ही फाईट केला. तर भाऊ आपण पाहतो आहे की यासोबतच आपल्या नगराध्यक्षपदाच्या रिंगणामध्ये काँग्रेसचे उमेदवार आहेत, तसेच शिंदे सेनेचे सुद्धा उमेदवार आहेत आणि सोबतच राष्ट्रवादी अजितदादा पवार गटाचे. तर आपल्याला या निवडणुकीमध्ये काय आव्हान असणार आहे या दिवशीचा? सर्वात मला असं वाटते की माझ्या प्रतिस्पर्धी हे काँग्रेसवालेच राहतील. कारण की काँग्रेसचे जे वोटर आहेत माणिकरावजी असल्यामुळे पाटील समाज त्यांच्या पाठीशी राहील, मुस्लिम समाज त्यांच्या पाठीशी राहील व दारव्ह्यात बारी समाज मोठ्या प्रमाणात आहे आणि बारी समाजाचाच उमेदवार दिल्यामुळे माझेच प्रतिस्पर्धी काँग्रेसचेच राहतील असं आजच्या तारखेत मला वाटते. तर भाऊनी सांगितलेलं आहे आपल्याला की माझी जी उमेदवारी आहे ही उमेदवारी मी कामं करण्यासाठी निवडलेली आहे. जनतेने मला कामे द्यावी, मी कामांना दाखवणार नाही. त्यांनी आपला प्लॅन सुद्धा या पत्रकाद्वारे जाहीर केलेला आहे. असा एक जाहीरनामा सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे आणि या जाहीरनाम्यात लिहिलेलं आहे आणि स्पष्ट केलेलं आहे त्यांनी की माझ्याकडून जर 1 वर्षामध्ये या जाहीरनाम्यातील कामे झाली नाही तर मी स्वतःहून त्या पदाचा राजीनामा देईल असं सुद्धा त्यांनी जनतेला स्पष्ट सांगितलेलं आहे आणि जनतेला एक आश्वासन सुद्धा दिलेलं आहे. भाऊ आपण आमच्याशी दिलखुलासपणे बातचीत केली त्याबद्दल आपले मनापासून आभार. धन्यवाद. धन्यवाद. तर हे होते नगराध्यक्ष पदासाठी भाजपचे उमेदवार कॅप्टन दामोदर तुळजाळ यांनी आपल्याशी बातचीत केली. आपल्याला ही बातचीत आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. आपले मनापासून आभार. धन्यवाद.